नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे शिंदे टोळीच्या या शिंदे गटाच्या एका टुकार प्रवक्तीने आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन महाराष्ट्राला घडवले, आपल्या अकलेचे तारे तोडले. नको तिथे तोंड घालण्याची ही सवय. बघा, शिंदे गटाच्या एका प्रवक्तीने ज्यावेळेस जय महाराष्ट्र नावाच्या वृत्तवाहिनीवर आपल्या अकलेचे ज्ञानाचे प्रदर्शन मांडले, मला हसू येत होतं. हिला एवढं सुद्धा साधं कळू नये. विधान परिषदेसाठी कोटा आहे 29 आमदारांचा. किती? 29 आमदारांचा. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या मिळून जवळपास 30 आमदारांपेक्षाही जास्तची संख्या होते. काँग्रेसचे वेगळे. शिवसेनेची यावेळेसची जी उमेदवारी आहे ती अंबादासजी दानवे साहेबांना मिळालेली आहे. अंबादासजी दानवे सहजपणे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर जाऊ शकतात. जर अंबादासजी दानवे नसते आणि जसं ह्या टुकार प्रवक्तीला वाटलं श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असतील, तसे तेही राहिले असते तर तेही निवडून गेले असते. या टुकार प्रवक्तीने आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन कसं मांडलं बघा. तिने काय म्हटलं? एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या या निवडणुकीतून माघार घेतली. इथे ज्या वेळेस भुसा असतो ना, त्यावेळेस ही असली विधानं येऊ शकतात. अन्यथा असली विधानं एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याकडनं येऊ शकत नाहीत. ज्यावेळेस ते भुसा असतो. ज्ञान नावाची गोष्ट राजकीय ज्ञान तर नाहीच नाही. शीतल म्हात्रे नावाच्या या शिंदे गटाच्या प्रवक्तीने ज्या वेळेस, बघा, मागच्या वेळेस मला वाटतं नगरसेविका होत्या, यावेळेस मला वाटतं नगरसेविकाही राहिलेल्या नाहीत. नगरसेवक पद जे काही होतं तेही गेलेलं आहे. आता माजी नगरसेविका राहिलेले आहेत. जे काही असेल, मला ह्यांच्यामध्ये पडायचंच नाही, पण कमीत कमी अभ्यासपूर्ण बोलावं. शिंदे गटाने आपल्या किंवा शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांनी आपल्या ह्या प्रवक्त्यांना कमीत कमी अभ्यास काय असतो तेवढं तरी सांगावं. अभ्यास करून बोलत जा. मीचा एक व्हिडिओ दाखवतो, हिने कशा प्रकारे भरळण्याचं काम केले जरा पहा. मात्र माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपली प्रतिक्रिया काय आहे? काय कारणाने उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असेल? खरं तर कालपर्यंत जे घोड्यावर बसून अगदी तयारीत होते की मी फॉर्म भरायला जाणार. इनफॅक्ट त्यांच्या अनेक लोकांनी ट्विट सुद्धा केलं होतं की आम्ही फॉर्म भरणार म्हणून. आणि अचानक जेव्हा फक्त एक हुल दिली, असं मी म्हणेन की तिसरा उमेदवार आम्ही देऊ शकतो, अशी जेव्हा बातमी सगळीकडे पसरायला लागली, तेव्हा असं मला वाटतं त्यांनी आपली तलवार म्यान केली. त्यांना जेव्हा कळलं की आपल्याला निवडून येण्याचा मार्ग खडतर आहे, तेव्हा त्यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही आपल्याला निवडणुकीमध्ये जी 29 मतं लागतात त्याची जुळवाजुळव होणं कठीण आहे, कदाचित आपल्याला धोका होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे दानवेंचा बळी दिला. आणि मला एक सांगावं असं वाटतं, जिथे पक्षप्रमुख जे स्वतःला म्हणवतात ते स्वतःच जर निवडून येऊ शकत नसतील तर ते काय त्या पक्षातल्या इतर पदाधिकाऱ्यांना निवडून आणणार? तर ही त्यांची जुनीच खोड आहे की जेव्हा स्वतःला अडचणीत येत आहे असं समजल्यानंतर तिकडनं पळ काढायचं, आणि त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि कदाचित मला दुसरंही प्रसादजी असं वाटतं की इलेक्शनच्या वेळेला कदाचित त्यांना आपली संपत्ती जाहीर करावी लागेल की काय, म्हणून सुद्धा कदाचित त्यांनी हे टाळलं असावं, असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातंय. तर मला खरोखर गंमत वाटते की एका पक्षाचे पक्षप्रमुख या अशा पद्धतीने पराभवाच्या भीतीने माघार घेतात. खरं तर त्यांनी विधान परिषदेत येऊन फार काही उजेड पाडला नव्हता. किती प्रश्न मांडले, किती विषयावर चर्चा केली, असं जर आपण म्हणाल तर त्याचं उत्तर 0 आहे. त्याच्यामुळे ती जागा फक्त त्यांनी व्यापली होती. तेव्हाही ते लोकांसमोर जाऊन जिंकून येऊ आले नव्हते, आणि आताही त्यांनी आमदारांच्या समोर सुद्धा निवडणुकीला जायला त्यांनी कचराई दाखवलेली आहे. ते महाराष्ट्रभर ज्यावेळेस शीतल म्हात्रेंचं नाव निघतं, संबंध महाराष्ट्राची जनता काय प्रश्न विचारते हे काही मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शीतल म्हात्रेंना कमीत कमी एवढं माहित असायला हवं होतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख, कारण यासाठी म्हणतो हे माहिती असायला हवं होतं, कारण त्यावेळेस एकसंध शिवसेनेत त्याही होत्या. त्यानंतर तो दांडा आणि काय ते ढोंगण वगैरे हे सगळे डायलॉग आपण सर्वांनी ऐकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडून तिकडे कोलांट्या उड्या, बेडूकुड्या म्हणेन मी. त्यांना हे माहित असायला हवं होतं की उद्धव साहेबांना जर त्याही वेळेस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं तर त्यांनी त्यावेळेस विधानसभा लढली असती. लक्षात घ्या, जर हे सारं काही म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदच घ्यायचं होतं, हे सारं काही पूर्वनियोजित होतं,
तर त्यावेळेस एकसंध शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी विधानसभा लढली असती आणि विधानसभेत आमदार म्हणून ते सहज जाऊ शकले असते. अचानक ज्यावेळेस काही गोष्टी घडल्या, यांच्याही समोर त्या गोष्टी घडल्या होत्या. म्हणजे तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये स्वतः संजय शिरसाट म्हणतायत, आम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरेंना आम्ही एक विनंती करतोय की तुम्हीच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं, अशा प्रकारच्या गोष्टी. आणि मातोश्रीवर बैठका चालल्यात, आम्हा सर्वांना बोलवलं जात आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आम्ही राजी करण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठेही राजी होत नव्हते. मग त्यावेळेसची ती राजकीय सूझबूझ दाखवून, राजकीय ती एक तडजोड म्हणून त्यावेळेस त्यांना ते मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं. तरी सुद्धा महत्वाची खाती यांच्याच माथ्यावर टाकली होती. विचार करा, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय की त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी या काँग्रेस बरोबर गेले. त्यांना मुख्यमंत्रीपद हवं नव्हतं, शिवसैनिकाला ते मुख्यमंत्रीपद मिळावं आणि शिवसेनेचं जे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते एक महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यावेळेसची राजकीय ती घडामोड पाहता, राजकीय तडजोड पाहता भारतीय जनता पक्षासोबत आपण बाहेर पडलो होतो. त्या सगळ्या गोष्टी, काँग्रेसचा दबाव, या सगळ्या गोष्टी पाहता ते करावं लागलं होतं. एकदा हा व्हिडिओ पहा. हमारे संग शिवसेना के विधायक हैं सर, मातोश्री से बैठक के बाहर आप निकले हैं, आप क्या सार्थक संवाद हुआ, सरकार बनाने को लेकर साफ हुआ कुछ अभी? नहीं, कुछ नहीं. उद्धव साहब ने हमको सबको कॉल किए थे, उन्होंने हमारे 4-5 दिनों में जो घटना घटी है उसके बारे में मालूमात दिए और बहुत अच्छी खबर आने के संकेत उन्होंने दिए. आज दोपहर में शायद उससे जल्द सरकार स्थापन होने का शायद हो सकता है, 2 दिन में सरकार भी स्थापन हो सकती है. 2 दिन में सरकार बनेगा सर, पर मुख्यमंत्री पद कौन रहेगा सर? आपके पास आपके हिस्से आया है मुख्यमंत्री का पद? हम लोगों को तो लगता है हमारे उद्धव साहब मुख्यमंत्री बने, उसमें क्या दो रहा है. आप लोगों ने लेकिन जब पक्ष रखा कि उद्धव जी बने तो वो तो मना कर दिए, वो तो कह रहे हैं कि कोई शिवसैनिक बनाएंगे तो किसको बनाएंगे? ये उद्धव साहब का खुद का निर्णय, डिसीजन है. उसके अंदर वो जो डिसीजन लेंगे वही हमारे को ये रहता है, आदेश रहता है. इसलिए उसके बारे में हम कॉमेंट्स नहीं कर सकते. हमारी मांग थी आप बनो, आप नहीं बनते और किसी को बनाओ, हम उसका स्वागत करेंगे. त्यामुळे आता शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एका शिवसैनिकाचा बळी दिला. म्हणजे अंबादास दानवेंना तिथे आता पडण्यासाठी पाठवलं? अजिबात नाही. अंबादास दानवे कुठेही पडण्यासाठी गेलेले नाही. शिवसेना आपला उमेदवार, दिलेला उमेदवार निवडून आणणार, ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. पण जाणीवपूर्वक कसं घाबरले, निवडणुकीपासून पळाले वगैरे वगैरे, ह्या नेरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न केला जातो. आता मी माझ्या महत्वाच्या विषयावर, ते सोडून द्या, या टुकार प्रवक्त्यांना, या शिंदे टोळीच्या, शिंदे गटाच्या टुकार प्रवक्त्यांकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. मी महत्वाच्या विषयावर, तो आहे काँग्रेसचा विषय. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपला निर्णय घेतला. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली, विषय संपला. शिवसेनेत एकदा उमेदवारी दिली, एकदा शब्द दिला, विषय संपला. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा निर्णय, उद्धव साहेबांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. आदित्य साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो निर्णय जाहीर केला. आता मला सांगायचं, ज्यावेळेस मागच्या म्हणजे अगदी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेसचा काळ पहा, शिवसेनेच्या हक्काची जागा, शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार, पर्यायी जागा शिवसेनेची होती. एक होतकरू शिवसैनिक राज्यसभेवर म्हणजे देशाच्या सर्वोच्च सभागृहात, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाऊ शकला असता. पण तिथे मात्र काँग्रेसने हट्ट धरला आणि शरद पवार साहेब, जे स्वतः आपल्या ह्या निवडणुकीतून एक्झिट घेऊन घेत, त्यांनी म्हणजे अगोदरच सांगितलं होतं की मी आता पुढच्या कुठल्याही निवडणुका लढणार नाही. मग असं असताना काँग्रेसने यांना फूस भरण्याचं कारण काय? काँग्रेसने शरद पवारांना फूस भरली, शरद पवारही राजी झाले, काँग्रेसला शरद पवारच हवे होते. त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना विनंती केली. सारं काही घडलं. शरद पवार साहेबांना शिवसेनेच्या आमदारांनी मतदानही दिलं. शरद पवार आज 85व्या वर्षी राज्यसभेत खासदार म्हणून गेले. त्यांनी त्यांची राजकीय गणितं पाहिली, त्यांनी त्यांच्या पक्षाचं राजकीय हित पाहिलं, ते गेले. आता ज्या वेळेस विधान परिषदेची जागा आली त्यावेळेस तो निर्णय शिवसेनेचा होता, कारण सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असताना सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर शिवसेनेला ओव्हररूल करत असेल, एक टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करत असेल, तर कानफाड झोडले पाहिजे त्या दोनही पक्षांचे. माफ करा शिवसैनिकांनो, माझी भाषा थोडी कठीण आहे, पण कानफाड झोडले पाहिजे त्या दोनही पक्षांचे. अतिमाज हा शिवसेनेसोबत दाखवणे, शिवसैनिकांच्या समोर दाखवणे. काँग्रेसला एवढा आधी माज कुठून येतो मला कळत नाही. देशभर यांना उलट टांगलंय भारतीय जनता पक्षाने. तिथे सोडून आज काँग्रेस ही भारतीय जनता पक्षासोबत लढण्याऐवजी शिवसेनेसोबत महाराष्ट्रात लढण्याचा प्रयत्न करते. हे कितपत योग्य आहे? काँग्रेसला एवढा अतिमाज येण्याचं कारण काय? मागच्या वेळेस ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा असताना
जागा नसताना सुद्धा शिवसेनेच्या कोट्यातली जागा काँग्रेसच्या त्या विनवणीमुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस देऊ केली. शरद पवार साहेब तिथे राज्यसभेवर गेले, विषय संपला होता तिथे. मग आता शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाला उमेदवारी न द्यावी, हा प्रश्न यांच्या नेत्यांचा काय येतो? यांच्या नेत्यांशी डिस्कशन, चर्चा करण्याचा काय संबंध? ज्यावेळेस चर्चा झाली, शिवसेने अंतर्गत ठरवलं आमचा हा उमेदवार आहे, तुम्हाला सांगितलं, विषय संपला. तुम्हाला सांगितलं, विषय संपला. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष ही तीच पद्धत अवलंबत होता. आता काँग्रेस पक्ष ही तीच पद्धत जर अवलंबत असेल तर शिवसेनेने आपल्या स्टाईलमध्ये या काँग्रेसची ढेकणं ठेचून काढावीत. या काँग्रेसच्या ढेकणांना अगदी पायाखाली टच्च करून फोडून टाकावं. एवढा माज बरा नव्हे. मी आज भाई जगतापांचं स्टेटमेंट ऐकलं. भाई जगताप म्हणतायत तसे भाई जगतापांचे माझे खूप चांगले संबंध, पण ज्यावेळेस संबंध, तुमचे माझे संबंध हे पक्षाच्या पलीकडे जाऊन आमच्या उमेदवारांवर बोलण्याविषयी तुमची मजल जाईल, तिथपर्यंत जर आमच्या उमेदवारांना तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्या विरोधात दुसरा उमेदवार देऊ, काँग्रेसची एवढी मजल, एवढा माज काँग्रेसला. जरा पहा भाई जगताप काय म्हणतात. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार नसतील तर काँग्रेस उमेदवारी देण्याबद्दल विचार करेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंचं नाव घोषित केलंय. त्यामुळे काँग्रेस यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. एवढंच नाही, भाई जगतापांचं सोडा, यांचे विजय वडेट्टीवार माझामध्ये म्हणतायत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब जर लढले असते तरच काही तर आमचा पाठिंबा होता, पण आता जर त्यांनी दुसरा उमेदवार दिला असेल तर आम्ही विचार करू, त्यांच्याकडून फोन येऊ द्या वगैरे वगैरे गोष्टी करणारे हे वडेट्टीवार असतील, हे भाई जगताप असतील, हे सकपाळ असतील. तुमच्याविषयी आदर करतो याचा अर्थ तुम्ही आमच्या डोक्यावर बसून हे करू नये. लक्षात घ्या, आम्ही शिवसेना आहोत. आम्ही जर त्या शिंदे टोळीला ठोकू शकतो, आम्ही भाजपाला ठोकू शकतो. आमच्या 20 आमदारांवर जाऊ नका. आमचा सध्या संघर्षाचा काळ आहे. आम्ही या संघर्षाच्या काळात कमळीची चिथडे करू शकतो, शिंदे टोळीला सकाळ संध्याकाळ ठोकू शकतो. तर तुमचाही चिथडा करण्यामध्ये आम्ही मागे पुढे पाहणार नाही. माझी भाषा आज थोडी घसरते, माफ करा शिवसैनिकांना. पण काँग्रेसला हा एवढा माज येतो कुठून? विजय वडेट्टीवार कुठल्या अधिकाराने म्हणतो की आमच्याशी चर्चा झाली नाही? गरज काय? तुम्ही कोण? हा काँग्रेस कोण शिवसेनेला शिकवणारा? शिवसेनेने काय करायला हवं, शिवसेनेने कोणाशी चर्चा करायला हवी, हा काँग्रेस आहे कोण? आपण एका विशिष्ट कार्यक्रमाद्वारे एकत्र आलो आहोत, मिनिमम कॉमन प्रोग्रामसह एकत्र आलो आहोत. तुम्ही आमच्यावर ओव्हररूल करण्याचा प्रयत्न करू नका. पहा विजय वडेट्टीवार काय म्हणाला होता. फॉर्म भरावे आणि ते जर उमेदवारी स्वतः किंवा ते फॉर्म भरणार असतील, त्यांना उमेदवारी त्यांची स्वतः घोषित करत असतील तर आम्हाला आमच्या पक्षाची त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका स्पष्ट होती. पण त्या व्यतिरिक्त दुसरं नाव आल्यानंतर त्याची चर्चा, मी आत्ताच प्रदेशाध्यक्षांशी माझी चर्चा झाली. त्यांचा फोन होता. मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय? तर ते सुद्धा म्हणालेत की अशी चर्चा झालेली नाही. त्यामुळं आता ते मुंबईत आले, दिल्लीत होते. मी त्यांच्याबरोबर चर्चा करेल. कदाचित हे जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता असं आहे की हर्षवर्धन दादाशी आमच्या प्रदेशाध्यक्षी माझी चर्चा झाली. काल आम्ही दिल्लीत पण KC वेणुगोपाल साहेबांशी आणि आमचे इन्चार्ज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे. ही उमेदवारी आता द्यायची की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं असेल तर काँग्रेस उमेदवारी देईल. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीतला हा अंतर्गत वाद पाहता भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. नाही, ते काय करतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी, जशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं. त्या संदर्भात चर्चा झाली. मग त्यावेळेस नेमकी चर्चा काय झाली आणि आता तुम्ही म्हणताय की चर्चा आमच्यासोबत केलीच नाही संगनमताने? नाही, विधान परिषद चर्चा झाली. ती उद्धव साहेबांनी ती निवडणूक लढावावी, ते उमेदवार होत असतील तर आमचा त्याला विरोध नाही, ही चर्चा झाली.
सर, काही वेळ बाकी आहे. फॉर्म उद्या भरायचा आहे, 3 वाजेपर्यंत वेळ आहे. तर आजही रात्री चर्चा करायला जर ते आले तर चर्चा करायला तयार आहात का? होऊ देत, काय फोन येऊ देत, चर्चा होऊ देत, मार्ग काढू. ठीक आहे. आता थँक्यू. या काँग्रेसने आपली ही ताकद यासाठी घरची नाही घातली पाहिजे की शिवसेनेने कुठला उमेदवार द्यावा. काँग्रेसने कमीत कमी, आता आपण देशातले सर्वात मोठे पक्ष आहात, भाजप नंतर आपण सर्वात मोठे पक्ष आहात. महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीमध्ये 58 जर आमदार असतील तर आपण दुसराही उमेदवार निवडून आणू शकतो. 29-29चा कोटा जर केला, आपल्याकडे 50 आमदार आहेत, आपल्याकडे 8 आमदारांची कमी आहे. ज्या शरद पवार साहेबांसाठी आपण एवढे कष्ट घेत होतात, त्याच शरद पवार साहेबांना सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अजित पवार गटाच्या 8 मतांची तडजोड करावी, दुसरा उमेदवार निवडून आणावा, द्यावा काँग्रेसनेही स्वतःचा एखादा उमेदवार आणि 2ही उमेदवार निवडून आणावे. आपण कधी या सगळ्या गोष्टी करणार? काँग्रेस या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मागे. पण शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नाही, शिवसेनेने आम्हाला विचारलं नाही आणि असा उमेदवार दिला. अंबादास दानवे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. उद्धव साहेबांनी हे स्पष्ट केलं, आदित्य साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं, विषय संपला. तुम्ही कोण? तुम्हाला विचारून निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोण? काँग्रेस. ह्या काँग्रेसने आपल्या लायकीत राहावं, आपल्या माझात फिरू नये. असो, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे, विषय संपला. अंबादासजी दानवे साहेब हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात जातील. अनेक गोष्टी आहेत. खरं तर मागच्याही वेळेसच्या मी काही आकडेवाऱ्यांना आणलं होतं, राज्यसभेच्या कशी किती कुठे मतदान झालं. याही वेळेस 29चा कोटा आहे. शिवसेना राष्ट्रवादी दोघांकडे मिळून 30चे आमदार आहेत. काँग्रेसने मतदान दिलं न दिलं काही फरक पडत नाही. 30चा कोटा म्हणजे 29चा कोटा शिवसेना पूर्ण करते, कुठेही काही फुटाफूट होणार नाही. अनेक गोष्टी आहेत, आतल्याही गोष्टी माहिती आहेत, आतूनही, अगदी शिंदे गटाच्याही असतील, भाजपाच्याही असतील. प्रत्येकाला आपापल्या मतांची धाकधूक आहे. भाजपातही दिसते तितका अलबेल नाही. भाजपातही चिडीचिडीचं वातावरण आहे. ज्या ज्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे, अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अनेक आमदारांच्या. लक्षात घ्या, त्यांच्यामध्येही आणि या सगळ्या गुप्त मतदानामध्ये कुठे काय कोण कोणाला घोडे लावून जाईल हे काही कळणार नाही. त्यामुळे असो, जे काही असेल ते असेल. आपण काही दुसऱ्या उमेदवारासाठी, म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो 29+29, आपल्याकडे 50 आहेत, 8 आमदारांची जुळवाजुळव करा, दुसराही आमदार निवडून जाईल. त्यासाठी प्रयत्न करा. एकमेकांची ठासून काढण्यामध्ये आपली ऊर्जा वायाला घालवू.